भात पेरणीचा हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना खत व बियाण्यांच्या खरेदी दरम्यान विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या डहाणू तालुका शिष्टमंडळाने मंगळवारी 16 जूनला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. पक्षाच्या तक्रार निवारण विभागाकडे खत व बियाण्यांची अवास्तव दराने विक्री, निकृष्ट दर्जाचा माल तसेच शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच पिकांच्या उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. यावेळी तालुका कृषी अधिकारी डॉक्टर जगन सूर्यवंशी, पंचायत समिती कृषी अधिकारी सीता पाटील तसेच तालुक्यातील खत व बियाणे विक्रेते उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. शेतकऱ्यांना योग्य दरात आणि दर्जेदार खत बियाणे उपलब्ध व्हावे, विक्रेत्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करावे, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक अथवा काळाबाजार होऊ नये यासाठी ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली. बैठकीत कृषी अधिकारी डॉक्टर सूर्यवंशी यांनी उपस्थित विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. तसेच कृषी विभागाकडून नियमित तपासणी व देखरेख करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड किरण दुगडा, सहसचिव कॉम्रेड सविता महालोडा, कॉम्रेड शिवप्रसाद कांबळे, जिल्हा सदस्य कॉम्रेड शेरुवाग, वसई तालुका सचिव कॉम्रेड अनिरुद्ध मेहेर यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कारवाईचे आश्वासन दिल्याने शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. आगामी काळातही शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर पक्ष आक्रमक भूमिका घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. खत बियाण्यांच्या काळाबाजार व निकृष्ट दर्जाविरोधात कठोर कारवाई करा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज डहाणू तालुक्यातील भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने कृषी कार्यालयामध्ये शिष्टमंडळ घेण्यात आलं होतं. नुकताच डहाणू तालुक्याचं अधिवेशन पार पडलं. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी प्रचंड तक्रारी आमच्यासमोर मांडल्या होत्या की भात घेतल्याशिवाय, बियाणं घेतल्याशिवाय दुकानदार खत देत नाही. त्याचबरोबर इतर ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत या विषयांवर आज आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने डहाणू तालुका कृषी कार्यालयात शिष्टमंडळ आयोजित केलं होतं. संबंधित अधिकारी, संबंधित दुकानदारांना या ठिकाणी उपस्थित ठेवलं होतं आणि सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे. नव्याने या ठिकाणी आलेले कृषी अधिकारी यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जर दुकानदारांनी शेतकऱ्यांवर अशा पद्धतीचा अन्याय केला तर ताबडतोब दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि सकारात्मक चर्चा पार पडलेली आहे. मात्र आम्ही या ठिकाणी डहाणू तालुका भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तमाम लोकांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार झाला तर त्यांनी कम्युनिस्ट पार्टीशी आम्हाला संपर्क साधावा. आम्ही ह्या विषयावर तात्काळ रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्याचं काम करू. आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष डहाणू तालुक्याच्या वतीने कृषी अधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ आलं होतं. या शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या की बियाणे घेतल्याशिवाय खत देणार नाही वगैरे, या अशा समस्याच्या आधारे आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळ आणलं होतं. त्या शिष्टमंडळाच्या आधारे आपल्या कृषी अधिकाऱ्यांनी आपलं आश्वासन दिलं की याच्यापुढे असं काही कुठली कारवाई होणार नाही आणि ज्यांनी असं वागलं त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा कालसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूने होता, आजही आहे आणि हा उद्याही राहील. अगर शेतकऱ्यांना कोणती समस्या असेल तर बिनधास्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांची संपर्क साधा. त्यांच्या निश्चितच आम्ही त्यांचा निर्णय लावू आणि यापुढे कृषी अधिकारी किंवा कोणताही खत विक्रेता अगर आमच्या शेतकरी बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न करेल तर त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या स्टाईलने आम्ही धडा शिकवल्याचा राहणार नाही. लाल सलाम.